बराच सोशल मीडियात चर्चेला आपला विजय झालेला आहे, काय एकत्रित भावना? नाही, 100% विजयी हा होणारच होता. कारण सर्वसामान्य जनता ही माझ्याबरोबर होती आणि गेले 10-15 वर्ष जे आम्ही प्रामाणिकपणे लोकांची जनतेची सेवा करत होतो, त्यामुळं लोकांनी ठरवलं होतं की एक कार्यकर्ता आहे, नियाज हा एक चांगला कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्याला आपण पुन्हा एकदा संधी द्यायची असं लोकांनी जनतेनं ठरवल्यामुळं साहेब 100% माझा विजय निश्चित होता. KMTमध्ये तुम्ही पूर्वी काम केलेलं आहे, KMTचा विषय फार चर्चेला होता, इलेक्ट्रिक KMT येणार आहे, तुमचा सभागृहात पहिला अनुभव आहे, काय करणार आहे? आता तेच सांगतो आहे की ह्यावेळी सर्व कोल्हापूरवासियांनी जो निर्णय घेतला महायुतीला निवडून द्यायचा, त्यामुळं केंद्रात राज्यात सत्ता असल्यामुळं आता मला वाटत नाही की महानगरपालिकेत कोणत्याही फंडाला कमी पडेल आणि KMT असेल किंवा इतर अनेक गोष्टी असतील, रस्ते गटर्स असतील, बऱ्याच गोष्टी आरोग्याच्या गोष्टी असतील, मला वाटत नाही की आता काय आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेला कमी पडेल. आणि मी एक अनुभवी असल्यामुळे गेले पाच टर्ममध्ये मी 5 वर्षात चांगल्या पद्धतीनं सभागृहात लोकांचे विविध प्रश्न मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि जे माझ्या माध्यमातून जे महायुतीनं मला पॅनल प्रमुख केलं, त्यामुळं या पॅनल प्रमुखचं म्हणून मी 100% या ठिकाणी 3 सीटा आमच्या आल्या आणि 1 सीट जी थोडक्यात गेली त्याचं कुठं तर मला खंत आहे. पण येणाऱ्या काळात साहेब 100% हा खंत आम्ही भरून काढू